एक मुलगी लग्न करून सासरी येते, पण सासरी आल्यावर तिची सासू प्रत्येक गोष्टीला तिला रोकटोक करते, चिडते, थोडीशी इरिटेटिंग असते. म्हणजे सगळं तिचंच चालवायचं असतं. पण दोघींचे खूप वादवादी होत असतात. न राहून ती तिच्या वडिलांच्या इथे जाते आणि त्यांना म्हणते की मला ही सासू नको, मला ह्या सासूसोबत राहायचं नाही, तुम्ही काहीतरी करा. मग तिचे वडील तिला काही औषधाच्या पुड्या बांधून देतात आणि तिला म्हणतात, हे बघ, हे औषध दे तू त्यांना रोज. यांचं बोलणंच आपण बंद करून टाकू. तू काय कर, फक्त हे औषध चालू असताना त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या, त्यांनी जे जे सांगितलं तेच करायचं, त्यांना खूप जीव लावायचा, तर हे औषध काम करेल, नाही तर करणार नाही. मग ती तसंच करते. जशी ती घरी जाते तसं प्रत्येक दिवशी तिची सासू जसं म्हणेल तसं वागते, तिला जीव लावायला लागते, तिच्या सगळ्या गोष्टी जशा लागतील तशा करते. कधीही तिच्याशी उलटून उत्तर देत नाही, तिला उलटून बोलत नाही, प्रेमाने राहायला लागते. तिने कितीही चिडवलं तरीही चिडत नाही. हळूहळू दोघींमध्ये प्रेम वाढायला लागतं, त्या दोघीजणी मैत्रिणी व्हायला लागतात आणि तिचं मन बदलतं तिच्या सासूविषयी. त्यावेळेस ती तिच्या वडिलांना फोन लावते की पप्पा, मला माझ्या सासूचं बोलणं बंद नाही करायचं आहे, तुम्ही कृपया करून त्या पुड्यांचं काहीतरी औषध दुसरं द्या, त्यांचा आवाज बंद नाही आवाज बंद नाही झाला पाहिजे. तर ते तिचे वडील म्हणतात, अगं ती साखरेची पावडर आहे, मी खोटं बोलून तुला दिलं याच्यासाठी, कारण तुला जर मी खरं सांगितलं असतं की तू चांगलं वाग बाळा, मग समोरचा माणूस चांगला वागेल, तर तू तसं वागली नसतीस, म्हणून मला खोटं बोलून तुला हे औषध द्यावं लागलं. कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याशी जर चुकीचं वागायला लागते आणि आपण त्याच्याशी नेहमी चांगलंच वागतो ना, त्या व्यक्तीला काहीही चॉईस नसतो, तिलाही तुझ्याशी चांगलंच वागावं लागतं. असं म्हणतात की इतका जीव लावा समोरच्या माणसाला की त्याला न राहून तुमच्याशी चॉईसच नसली पाहिजे, त्यांनीही तुम्हाला प्रेमच केलं पाहिजे, इतकं प्रेम करा तुम्ही समोरच्या माणसावर. त्यांनी कितीही ब्लॅक बॉल टाकले तुमच्यावर, तर फिरून तुम्ही व्हाईट बॉलच टाका. त्याला चॉईसच नसेल, त्याला तुमच्याशी चांगलंच वागावं लागेल. म्हणून कोणीही तुमच्याशी चुकीचं जर वागत असेल तर असं समजा ती व्यक्ती आजारी आहे आणि त्याला प्रेमच द्या. त्याला त्यावेळेस नाही समजणार, नंतर समजेल, पण तुमची किंमत नक्की कळेल आणि तोही तुमच्याशी प्रेमाने वागायला लागेल. त्यामुळे विश्वास ठेवा, भगवंत तुमच्यासोबत आहे.